खूप दिवस झालं मुलांना कुठं बाहेर नेलंच नव्हतं, म्हणून ह्यांनी प्लॅनिंग केला की आपण कुठंतरी वेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ. स्वतः आम्ही घेऊन गेलो होतो, त्यांना काही माहितीच नव्हतं आम्ही कुठं घेऊन चाललो. तर त्यांचा बड्डे होता, त्यांनी कुठे बाहेर नेलं नव्हतं आम्हाला, म्हणून ते म्हटले चला आम्ही तुम्हाला एक ठिकाणी घेऊन जातो. तर आम्ही बोललो ठीक आहे. पण हे मुलांना माहितीच नव्हतं की आम्ही कुठं चाललो आहे म्हणून, कारण दरवेळेस आम्ही ह्यांच्या बड्डेच्या वेळेस कुठे ना कुठे जात असतो. तर आम्ही पोचलो होतो आमच्या लोकेशनवर. तर हे आहे आणखी लँड. तर आतमध्ये तुम्ही बघू शकताय आता. तर आम्ही सगळ्यात पहिलं आत गेलो, सॉक्स वगैरे घेतले, कारण घरचे सॉक्स नाही ऑलरेडी इथं त्यातले काही नियम आहेत. इथं माव तर खूप खुश होती, तिला काही दमच नव्हता निघत, तिला खेळायला जायचं होतं. इथं मग आम्ही काउंटरवर आलो, बिल वगैरे केलं आणि माव बोलत होती सलाईन लावलं हाताला बोलणार. मग इथं मी पण लावून घेतलं. मग आम्ही सगळे रेडी झालो, मग आम्ही निघालो गेम झोनमध्ये. तर सगळ्यात पहिलं आम्ही वरती गेलो आणि वरती लोकेशन घेतलं आम्हाला कुठे खेळायचं आहे कुठे नाही. तर मग तुम्ही बघू शकता हे असं काय होतं तिथे. आणि खूप भारी वाटत होतं तिथं. माऊ तर खूप रडत होती की ती बोलत होती वरतूनच जाऊ दे मला. ती बोलत होती चल मला चल तिकडे चल, कारण ती एवढे सारे खेळणे बघून खूप खुश झाली होती. तिला असं वाटत होतं मी कधी खेळायला जाईल, त्यामुळे मला बोलत होती इथूनच सोड मला. तर खूप एन्जॉय करत होती ती. आणि इथं खूप सारे गेम्स होते खेळायला, तुम्ही बघू शकताय. देवदिदी तिकडून फायरिंग करत होती. खूप गेम आहेत ती. माऊ मला बोलत होती इथून आपण फायरिंग करू, पण इथलं काय बटन तिला काय दाबताच येत नव्हतं. ती बोलायची मी पण तिला काय बटन दाबताच येत नव्हतं. हा गेम तर माझ्यासाठी इतका डेंजरस होता ना, तर मला वाटलं काही नाही वाटणार, पण नंतर खूप डेंजर झालं, मला खूप डेंजर पडले मी, तुम्ही बघू शकताय. आणि ते देवदिदी खूप एन्जॉय करत होते. आणि आता इथं बघू शकताय ह्यांनी पण थोडंसं एन्जॉय केलं. माऊ तर खूप खुश होती, तिने तर खूप एन्जॉय केलं, खूप म्हणजे खूप. मी आणि सज्जनीसुद्धा खूप सारा एन्जॉय केला. पहिल्यांदाही आम्ही असंच खेळलो आहे. चला मुलांमुळं आम्हालाही सुद्धा एन्जॉय करायला भेटला. मग आमचं तिथला टायमिंग संपला, मग त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो, कारण तिथला टायमिंग संपला की बाहेर आली की हे गेम्स खेळता येतात, कारण आपल्या कार्डमध्ये पैसे असतात ते यूज करायचे असतात. मग देवनी सगळ्या गेमी खेळल्या, पण एकही गेममध्ये जिंकला नाही, फेलही गेला. होतं खूप छान होतं तिथलं वातावरण, खूप छान वाटत होतं तिथं. आणि मुलंही खूप जास्त खुश होते. आणि आपल्या सावडीमध्येच आहे, हे खूप जवळ आहे, तुम्हालाही जायचं असेल तर नक्की जा. आम्ही तिथून बाहेर आलो, थोडासा नाश्ता वगैरे केला, मग खूप उशीर झाला होता, आम्हाला 6 वाजले होते घरी जायला. थँक्यू सो मच, बाय.